स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ ना खूप असा महत्त्वपूर्ण आहे, म्हणजे व्हिडिओला आहे ना कोणीही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। कारण आपण आज आहे ना देवीच्या नैवेद्यासाठी खीर बनवणार आहे। देवीला हा नैवेद्य ना अतिप्रिय आहे, तांबूलचा आणि खिरीचा नैवेद्य आहे ना देवीला। असं म्हटलं जातं की अष्टमीला हा नैवेद्य दाखवल्याने ना सगळं असं आपण जेवढे सेवा करतो त्याचं पुण्य लाभलं जातं। तर चला आता जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया, कारण एवढं म्हणजे भरपूर असं सांगितलं तरी पण कमीच पडले याच्याविषयी। तर त्यासाठी न घेतलेले आहे एक म्हणजे वाटीभर असे मखाने घेतलेले। हे आपल्याला आहे ना भाजून घ्यायचे सुरुवातीला लालसर रंग येईपर्यंत, म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत बरं का थोडक्यात। तर त्याआधी ना 1 चमचा तूप घालायचं, ड्रायफ्रूट इथं बारीक करून घ्यायचे, थोडेसे उभे काप ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे सुरुवातीला। लालसर रंग येईपर्यंत आहे ना ड्रायफ्रूट पण भाजून घ्यायचे। आणि एकीकडे ना अर्धा वाटी दुधामध्ये लगेच केसरच्या काड्या भिजत ठेवायच्या आहे। आता हे मी जे साहित्य घालते ना ते पूर्णपणे ऑप्शनल आहे बरं का, तुम्ही घालू शकता किंवा म्हणजे यथाशक्ती आपण म्हणतो ना त्या पद्धतीने घालायचे असेल तर घाला, नसेल तर नाही घातले तरीही चालेल। तर आता हे ड्रायफ्रूट काढून घ्यायचे आणि थोडंसं परत तूप टाकायचं कढईमध्ये, अर्धा चमचा तूप घालायचं आहे आणि परत 3-4 बदाम आणि 3-4 काजू घ्यायचे आणि ते पण आपल्याला भाजून घ्यायचे। मखाने पण चांगले असे कुरकुरीत होईस्तोवर आता भाजून घ्यायचे सगळे, म्हणजे आपण याची ना पावडर तयार करणार आहे त्यामुळं थोडीशी कुरकुरीतच झाले पाहिजे। हे 2 ते 3 मिनटं लागतात कमी गॅसवरती कुरकुरीत होण्यासाठी मखाने। आणि जर मखाण्याची खीर जर करायची नसेल ना, म्हणजे आता मखाने असतात नसतात असं होऊ शकतं, तर यावेळेस तुम्ही रव्याची खीर पण केलीच चालेल आणि शेवयाची खीर पण करू शकता, कुठलीही खीर करा। तर इथं आता भाजलेले मखाने गॅस बंद करायचा आहे। नऊ दिवस आपण वेगवेगळे नैवेद्य दाखवत गेलेलो आहे देवीला, तर आजचा हा नैवेद्य खिरीचा आणि तांबूलचा आहे। आता मखाने थंड होईपर्यंत आहे ना लगेच दूध घ्यायचं आहे। मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। अर्धा लिटर दूध आहे ना लगेच गरम होण्यासाठी ठेवायचं आहे गॅसवरती कढईमध्ये। याला एकीकडे उकळ्या पण येतील, म्हणजे थोडंसं दूध घट्ट पण होईल आणि आपला मखाना पण थंड होईल। आपण ते मिक्सरला बारीक करून घ्यायची, त्याची पावडर फाईन पावडर करायची आहे। करायला ही सोपी आणि टेस्टी पण खूप लागतेच आणि नैवेद्याला पण अतिशय प्रिय आहे ही खीर। तर आवर्जून तुम्ही आज म्हणजे मी सांगितलंच आहे कुठलीही खीर करा, पण कराच आज खीर। तर मखाने पण थंड झालेले आहे, इकडे दुधाला पण उकळी येते। तर मखाने आता मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि काही निम्मे ठेवायचे आणि निम्मे हे मिक्सरला पावडर तयार करायची त्याची। तर पावडर तयार करून झाली, आता दुधाला पण चांगले उकळे आलेले आहे। तर आता पावडर आहे ना दुधामध्ये टाकून द्यायची आहे। इथं गॅस कमी करायचा आणि पावडर टाकल्या लगेच आपल्याला मिक्स करत राहायचं आहे हलवत, कारण नाहीतर आहे ना गाठी म्हणजे गुठळ्या होतात, त्यामुळे आहे ना सारखं मिक्स करत राहायचं। तर ही खीर आहे ना साधारण होण्यासाठी काय नाही, फक्त 5 मिनटं लागतात बरं का, याच्यापेक्षा जास्त वेळ तर अजिबात लागत नाही खिरीला या। आता उकळी आली आहे, आता बाकीचं साहित्य टाकून घेऊ त्याच्यामध्ये। वेलची पूड पण टाकायची आहे, साखर घालायची। आता इथं मी अर्धा वाटीला पण कमी साखर घातली, कारण मुळातच थोडंसं आता आपल्या दुधाला पण थोडासा गोडवा असतोच आणि ही खीर जी असते ना थोडीशी गोड पण नको आहे, तर साखर घातली, अर्धा वाटीला पण कमी साखर घातली। आणि तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर घालू शकता तुम्ही गोड। आता वेलची पूड घालायची, बघा छान असं घट्टसर व्हायला सुरुवात झाली आहे आणि मखाना हा काय लगेच शिजून जातो।
आता उरलेले जे आपण मखाने ठेवले होते का ते पण टाकायचे आणि केसरचं दूध ते पण टाकायचं आहे आता. ड्रायफ्रूट घालून घ्यायचे लगेच आणि छान अशी आता उकळी येऊ द्यायची आहे. 2-3 मिनटासाठी उकळी येऊ द्यायची आहे. आता इथपर्यंत जरी व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक करा सगळ्यांनी आणि पुढे चालून कमेंटमध्ये तर सांगाच कशी वाटली खीर तुम्हाला आणि कोणाकोणाकडे असा नैवेद्य हा खिरीचा दाखवला जातो ते पण सांगा. तर 2-3 मिनटानंतर पहा छान अशी आता ही खीर शिजून झालेली आहे आणि घट्ट पण पहा झाली, बऱ्यापैकी छान घट्ट झाली आहे. तर आता मी एका वाटीमध्ये काढून घेते लगेच. तर आपली इथं आहे ना मखाना खीर तयार झालेली आहे. तर मस्त अशी मखाना खीर आज आपण देवीला नैवेद्यासाठी दाखवणार आहे आणि तांबूल पण करणार आहे. तांबूलचा व्हिडिओ पण टाकण्याचा मी प्रयत्न करेल वेळ भेटला तर, कारण आज कन्यापूजन पण आहे. कन्यापूजनला पण ही खीर होणार आहे आणि तर अप्रतिम अशी ही अतिशय महत्त्वाची प्रिय देवीला असणारी खीर आपली इथं तयार झालेली आहे, मखाना खीर. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि एक कमेंट तर नक्कीच करा. कशी वाटली खीर कमेंटमध्ये सांगा आणि कोण कोण करणार आहेत ते पण सांगा, कोणी केली ते पण सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.